नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक EMIS पोर्टलबद्दल समजून घेणार आहोत। आपल्याला सुरुवातीला प्रोफाईल अपडेट करायची आहे, आपली बेसिक इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोर्स रजिस्ट्रेशन करायचं आहे। आपण gpnashik.emis.in या पोर्टलवर आलात तर आपल्याला यूजर नेम इथं टाकावं लागेल। तर हे यूजर नेम म्हणजे तुमचा रोल नंबर। आता तुम्हाला रोल नंबर भेटतील तर तो रोल नंबर इथं टाकायचा आहे। सुरुवातीला तुमचा तोच जो रोल नंबर आहे तोच तुमचा पासवर्ड असेल, तर तुम्ही इथं तो पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड चेंज करायचा आहे। तर मी इथं लॉग इन करतो। आता तुम्ही इथं आलात तर पहिले सुरुवातीला तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही, कारण की तुम्हाला पासवर्ड चेंज करावा लागेल। तर मी इथं पासवर्ड चेंज करण्यासाठी क्लिक केलं आणि आपण इथं पासवर्ड चेंज केलं, बरोबर। इथं हा मेसेज येणार प्रत्येक वेळेस, अशा ग्रीन कलरमध्ये सक्सेसचा मेसेज येणार, तो चेक करायचा आपल्याला। आता सक्सेसचा मेसेज आला म्हणजे आपला पासवर्ड चेंज झालेला आहे। तर मी इथं एडिट प्रोफाईलला आलो। एडिट प्रोफाईलला आपल्याकडे 4 टप्पे आहेत: स्टुडंट प्रोफाईल, परमनंट ॲड्रेस, बँक अकाउंट डिटेल्स आणि अपलोड फोटो अँड सिग्नेचर। आता स्टुडंट प्रोफाईलमध्ये स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन असेल, याच्यात ॲड्रेस असेल, बँक अकाउंट डिटेल्स, विद्यार्थ्याचं जर बँक अकाउंट असेल तर त्याच्यात इन्फॉर्मेशन टाकायची आहे, नाही असेल तर पॅरेंटची टाकायची आहे, आणि फोटो आणि सिग्नेचरबद्दल मी तुम्हाला बोलतो। आता आपण स्टुडंट प्रोफाईलला क्लिक करूया तिथं। आता याच्यामध्ये नाव लॉक राहणार आहे। सपोज तुमचं याच्यामध्ये नाव चेंज असेल, नेम चेंज असेल, तर तुम्हाला याचं रितसर एक्झामिनेशन डिपार्टमेंटला COEंना तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे की माझ्या नावात बदल आहे, आणि त्याला तुम्हाला 10वीचं मार्क स्टेटमेंट अटॅच करायचं आहे, जेणेकरून एक्झामिनेशन सेल ते नाव तुमचं बदलून देईल। त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायची, मदर नेम, सपोज मी तर मदर नेम टाकतो काहीतरी सॅम्पल, मी काहीतरी फादर नेम, रिलिजन तुम्हाला तुमच्या हिशोबाने टाकायचं आहे, बरोबर। रिलिजन हिंदू, कास्ट फुलमाडी। आता ही कास्ट, आणि आता तुम्हाला हे जे डेटा दिसतोय, हा डेटा तुम्हाला तुमच्या LCवरून तुम्हाला चेक करायचा आहे। तुमच्या 10वीच्या LCमध्ये हा पूर्ण डेटा आहे, आणि हा डेटा घेण्याचं मागचं कारण आहे कारण की तुम्ही जेव्हा डिप्लोमा पूर्ण करणार तेव्हा तुमच्या LCवरती सेम डेटा रिपीट होणार आहे। त्याच्यामुळे आता इथं कास्ट का टाकायची, सबकास्ट का टाकायची, तुमच्या LCमध्ये जो डेटा आहे तो टाकायचा आहे। याच्यासाठी तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची हेल्प घ्या, बरोबर। आणि लास्ट मोमेंटला जर चुकलं पण तर तुम्हाला स्टुडंट सेक्शन ते अपडेट करून देईल, पण शक्यतो असं करा की ते करेक्ट पाहिजे, आणि याच्यासाठी परत कॉल नका करू। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थची तुमची करेक्ट डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे, तुमचं बर्थ प्लेस। आता हे कुठून, ही इन्फॉर्मेशन कुठून घ्यायची लक्षात घ्या, तुमची 10वीची LC तुमच्या याच्यासाठी सपोर्ट डॉक्युमेंट आहे। तर ही डिटेल भरल्यानंतर मोबाईल नंबर बी करेक्ट टाकायचा आहे तुम्हाला, ब्लड ग्रुप, आधार कार्ड नंबर, पॅरेंट नंबर, आणि ही स्कूलचं तुमची 10वी जिथं झालेली त्या स्कूलचं करेक्ट नाव टाकायचं। हे करेक्ट नाव तुम्हाला कुठून भेटेल, अगेन तुमच्या LCमधून भेटणार आहे। आणि अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन फिलअप केली की सेव्ह चेंजेस करायचे, तिथं तुम्हाला मेसेज येईल, स्टुडंट इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली। त्याच्यानंतर मी आता इकडं आलो। आता स्टुडंट प्रोफाईल कंप्लीट झाली। अशा पद्धतीने आपले 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत। परमनंट ॲड्रेस, इथं तुम्हाला काहीतरी ॲड्रेस टाकायचा आहे। करस्पॉन्डंट ॲड्रेस नॉट सेम, तो हे सॅम्पल डेटा काहीतरी मी टाकतो आहे, आणि सेव्ह चेंजेस केले। इथं पिन कोड पाहिजे, इथंही पिन कोड प्रॉपर फॉर्मॅटमध्ये पाहिजे, आणि सेव्ह चेंजेस। आता करेक्ट ॲड्रेस टाकल्यानंतर ॲड्रेस डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज आला। मी परत गो बॅक करेल, आणि मी आता बँक अकाउंट डिटेल्सला फिलअप करेल। बँक नेम SBI, ओके। सपोज काहीतरी टाकायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुमचं अकाउंटचे डिटेल्स टाकायचे आहे, आणि मी हा डेटा सेव्ह केला। मी परत बॅकला आलो, आणि आता अपलोड फोटो अँड सिग्नेचर। इथे लक्षात घ्या की तुम्हाला डेस्कटॉपवरती इथं दिसत असेल की हा एक फोटो आहे, बरोबर। हा फोटो असा बॅकग्राऊंड प्रॉपर आहे, त्याच्यानंतर युनिफॉर्म आहे, तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत
त्याच्यानुसारच तुम्हाला फोटो काढायचा आहे। या फोटोचे जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन पहा, तुम्हाला दिसत असेल 150/193 बरोबर। अशा पद्धतीचं तुम्हाला डायमेन्शन घ्यायचं आहे, विड्थ आणि हाईट। आता हे 150/193 हे तुम्हाला एक इमेज घेतली, ही रिसाईज करायची तुम्हाला। ही रिसाईज कुठं करणार तुम्ही, सपोज इथं इमेज रिसाइजर.com जर आले, इथं तुम्हाला इमेज सिलेक्ट करायची आहे। इमेज सिलेक्ट करून तुम्हाला सपोज मी आता तीच इमेज घेऊन दाखवतो, डेस्कटॉप। सपोज ही इमेज घेतली आणि सिलेक्ट केली। आता तुम्हाला पहा इथं विड्थ दिलेली आहे, हाईट दिलेली आहे। तर तुम्हाला जी विड्थ आणि इथं पहा 600/403 ती इमेज आहे, पण आपल्याला किती पाहिजे होती, इथं पहा ही आपण राईट क्लिक करून प्रॉपर्टीला जाऊ। ही पाहिजे डायमेन्शनमध्ये दिसतंय 150/193। मग 150/193 आपल्याला 150/193 हा अनलॉक करा। आता इथं आलं बरोबर। आता तुम्ही एक्सपोर्ट म्हणा, तर ती बरोबर 150/193 मध्ये येऊन जाईल। तर तसंच तुम्हाला सिग्नेचर, आता ही सिग्नेचर पहा, ही तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये डिस्टॉर्टेड दिसत असेल बरोबर। अशा पद्धतीने व्हाईट बॅकग्राऊंड आहे, बॅकला ब्लॅक पेनने साईन केलेली आहे, आणि त्याचे जे डायमेन्शन आहे हे डायमेन्शन 85/33 आहे, म्हणजे 85 आणि 33। अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन जाऊन इमेज रिसाइजरला जाऊन तुम्ही ती रिसाइज करा, आणि दोन्ही इमेज ह्या 40 KB पेक्षा छोट्या पाहिजे। जर तुम्ही या डायमेन्शन लावला तर शक्यतो ती इमेज 40 म्हणजे 3-4 KB मध्ये येऊन जाते, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं यायचं आहे आणि तुम्ही इथं फोटो आणि साईनला अपलोड करायचं आहे। इथं तुम्हाला दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। तर मी इथं पहिले फोटो सिलेक्ट करतो। इथं पहा इथं फोटो येऊन गेला बरोबर, म्हणजे अजून अपलोड झालेला नाही आहे। जेव्हा मी सेव्ह चेंजेस म्हणेल तेव्हा अपलोड होईल। इथं फक्त नाव दिसतंय की जे लिंक झालेलं आहे म्हणून, आणि मी साईन केलं बरोबर। इथं दोघी नावं दिसत आहेत। आता मी सेव्ह म्हणतोय, तर इथं फोटो अपलोडेड सक्सेसफुली दोघी आले, आणि मी हे फायनली सेव्ह केलेलं आहे। तर मी गो बॅक म्हणतो, आणि तीनही कंप्लीट आहेत। आता फक्त आपण सिग्नेचर आणि फोटो परत अपलोडला दिलेलं आहे। याचं कारण असं आहे की सपोज एखाद्या वेळेस जर तुमचं कोर्स रजिस्ट्रेशन डिले होऊ नये म्हणून तुम्ही प्रॉपर क्वालिटी फोटो आणि सिग्नेचर काढणं अपेक्षित आहे। आता थोड्या वेळाने केलं तरी चालेल, थोड्या वेळाने म्हणजे तुम्हाला कोर्स रजिस्ट्रेशनपर्यंत, कारण कोर्स रजिस्ट्रेशनला डेट असणार आहे। शक्यतो आपला फोटो आणि साईन व्यवस्थितच असले पाहिजे। त्याचं कारण आहे तुमच्या मार्कशीट म्हणजे जे डिग्री सर्टिफिकेट येतं त्याच्यावरती तुमचा फोटो असणार आहे। तर हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या या लिंक ॲक्टिवेट झाल्या। आता या लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कोर्स रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुम्ही तर कोर्स रजिस्ट्रेशनला क्लिक केलं, पहिली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, आणि इथं तुम्ही जे सब्जेक्ट शिकणार आहेत त्या सब्जेक्टची लिस्ट येते। आता काय आहे की आपण सर्वच सब्जेक्ट शिकणार आहोत। समजा आपण अजून कुठलाही सब्जेक्ट फेल नाहीत, कारण की आपलं हे पहिलं सेमिस्टर आहे फर्स्ट इयरवाल्यांसाठी, तर त्यांनी सर्व कोर्सेसला टिक करायचं आहे, कारण आपल्याला एवढ्या सर्व सब्जेक्ट शिकायचे पण आणि एक्झाम पण द्यायची। याच्यासाठी एक्झाम रजिस्ट्रेशन येईल बरोबर। असं सिलेक्ट केलं, मी सबमिट म्हटलं, इथं तुम्हाला येईल आर यू वॉन्ट टू सबमिट द कोर्स रजिस्ट्रेशन, ओके म्हणायचं, आणि इथं मेसेज आला कोर्स रजिस्ट्रेशन ॲडेड सक्सेसफुली बरोबर। तर आपलं कोर्स रजिस्ट्रेशन ॲड झालेलं आहे। त्याच्यानंतर मग या पुढच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला पुढे हॉल तिकीट जनरेट होईल, तुम्हाला रिझल्ट इथं दिसणार आहे, तुमच्या सर्वच ॲक्टिव्हिटी इथं येणार आहेत, ठीक आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला MIचं यूज करायचं आहे। सध्या तरी आपल्याला प्रोफाईल अपडेट करायची आहे, त्याच्यानंतर कोर्स रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि हे कधी करता येईल तुम्हाला, जेव्हा तुमच्याकडे रोल नंबर असतील। रोल नंबर टाकणार तेव्हा रोल नंबर तोच पासवर्ड असेल, पासवर्ड चेंज करायचा आहे। पासवर्ड चेंज केल्यानंतर तो पासवर्ड तुम्ही कुठेतरी लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा। त्याच्यानं पासवर्ड जर तुम्हाला विसरले तर तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटल जे MIS कोऑर्डिनेटर आहेत त्यांना भेटावं लागेल, आणि त्यांच्याकडनं तो पासवर्ड रिट्रीव्ह करता येईल। धन्यवाद।